मी आशा करतो तुम्हाला मागे जे 2 क्लासमध्ये शिकवलेलं आहे ते कळलेलं असेल. ठीक आहे. जे पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म कन्व्हर्ट कसं करायचं पाहिलं. दुसऱ्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये काय केलो आपण, एक्सच व्हॅल्यू फाइंड केले आपण कन्सिडर करून, स्वतः एक्स कन्सिडर करून आपण त्याला सॉल्व्ह केलं. ओके. पण आता दुसरी टाईप, आता नेक्स्ट फाइंड एक्स इफ लॉग ऑफ एक्स मायनस 3 टू द बेस 2 इक्वल टू 3. ह्याला मला सॉल्व्ह करायचं आहे. हे बघा, सॉल्व्ह करायचं आहे म्हटलं की जो फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे का चेक करायचं. लॉगॅरिथमिकच फॉर्म असतात सहसा, आणि त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं आपण, गुड, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. सांगा बरं याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय. बेस कोण आहे, बेस 2. चला याची आदला बदल, 3 इकडे येतो आणि एक्स मायनस 3 तिकडे जातो. याला सॉल्व्ह करायचं आहे, झालं ना, इक्वेशन मध्ये आलं इक्वेशन. 2⁻³ किती होते हो, 8 इक्वल टू एक्स मायनस 3. बघा, मला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. कोणाची व्हॅल्यू पाहिजे, एक्स ची. मला कोण नको आहे एक्स सोबत, -3 नको आहे. हा -3 साईड बदलल्यानंतर इकडे येतो आणि प्लस होतो. 8 + 3 इक्वल टू एक्स. बऱ्याच जणांना ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम येतात. बघू आपण मॅट्रिसेस सुरू झाल्यावर ऍडिशन सबस्ट्रॅक्शन काय असते. ओके, ते पण घेऊ आपण. बेसिक पासून घेतो मी, टेन्शन घेऊ नका. बघा, हे इक्वेशन समजतंय का. -3 असलेला इकडे आला आणि काय झाला, +3. 8 + 3 किती होणार आता, 11. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली हो इथं, 11. झालं सॉल्व. कळले. 2-2 मार्काचे क्वेश्चन आहेत हे. 2 मार्काला. आता मी काही आज घेईन 7-8-10 क्वेश्चन, त्या टाईपचेच क्वेश्चन 2 मार्काला येऊ शकतात. चला पुढं, सेम तशाच पद्धतीने इथं पण सांगा बरं रे. हा लॉगॅरिथमिक आहे, खेळायचा हो आपल्याला, खेळायचा झुला खेळल्यासारखं. लॉगॅरिथम कडून एक्सपोनेन्शियल कडे यायचं. सांगा बरं आता. 3 बेस, बेस कॉन्सन्ट्रेट केला की काही कन्फ्युजन होत नाही. 3 बेस आहे, जशाच तसा घेतला मी. इकडे असलेला 4 या बाजूला येईल आणि इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, x + 4. आता 3⁻4 मागच्याही लेक्चरमध्ये 2-3दा ते आलेलं आहे. आताही म्हणजे असं कॉन्सन्ट्रेट जर असेल ना तुम्ही, तर येतं, कळतं. 81 नसेल कळत, कॅल्सी. हा बिलकुल, x + 4. आता मला एक्सच पाहिजे इथं, +4 नकोय. +4 ला मी इकडे आणेन, तर हा +4 इकडे येऊन काय होईल, -4. +4 झालेला काय होणार, -4. इथं काय होता, -3 होता, इकडे येऊन काय झाला, प्लस. हा +4 आहे, तिकडे येऊन काय झाला, मायनस. 81 - 4 किती होतं, 77. झालं. एक्स ची व्हॅल्यू किती आली इथं, 77. कळाले दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला. ओके. चला तिसरा सेम टाईपचा प्रॉब्लेम देतो, तुम्ही सॉल्व्ह करा बरं, बघूया याचा. लॉग ऑफ एक्स + 6 टू द बेस 3 इक्वल टू 2. करा बरं रे ट्राय, करा. तुम्ही ट्राय केल्याशिवाय हे जमणार नाही. कॉन्फिडन्स लेवल कधी वाढणार, स्वतः ट्राय केल्याशिवाय तर वाढणार नाही ना. चला झालं. चौथाही लिहून ठेवतो मी इकडं. लॉग x + 5 टू द बेस 3 इक्वल टू 4. बोला, झालं का रे आन्सर. बघा आता, ह्या तिसरा वाला हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट करायचा. बेस 3 आहे, 2 येतं इकडं, तिकडं इक्वल टूच्या बाजूला असलेलं, आणि मग x + 6. 3² 9 इक्वल टू x + 6. मला x सोबतचा कोण नको आहे, हा +6 नको आहे. इकडं आल्यावर काय होईल, मायनस. 9 - 6 इक्वल टू काय बनेल, x. 9 - 6 किती होईल मग, 3. x ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. गुड. आलं असेल तर खुश व्हायला काही हरकत नाही, आलं नसेल तर हा ट्राय करा, नाही टेन्शन घेऊ नका. हा ट्राय करा, येतं, लय भारी नाही प्रॉब्लेम हे. इथं पण बेस 3च आहे. ओके. x + 5 3⁻4 पुन्हा डबल आलं बघा, हे बघा बरंच आहे, 3⁻4. ओके. काय येणार, 81 x + 5.
81 मायनस 5 आहे इथं आता. एक्स प्लस 5 इकडे येऊन मायनस 5 झाला बरं का. कळतंय ना. सांगा आन्सर सांगा फास्ट. 76 इक्वल टू एक्स. समजतंय. या टाईपचे 2 मार्काचे क्वेश्चन सिंपल सिंपल असतात हो. बघा रे नेक्स्ट क्वेश्चन आता 5वा. थोडे वेगळ्या पद्धतीचे पण ते सिंपल होते. माहिती आहे 2 मार्क हे पण येऊ शकतात. बघा चला याला करा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. काय होईल एक्सपोनेन्शियल फॉर्म 2 तिकडला 5 इकडे येईल आणि हा पूर्ण पार्ट तिकडे जाईल. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 40. ओके 2⁵ किती होत आहे. बोला बोला. त्याच्या आधी पण झालेलं होतं बरोबर. कॅल्सिट टाका त्याला काय. 32. हे बघा 2⁵ असं जमत नसेल तर काय करायचं. 2⁵ तर आपल्याला माहित असते 8. त्याला 2 न मल्टिप्लाय करा 16. आणखी 2 न मल्टिप्लाय करा 32. 32 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 14. चला सगळ्यांची 10वी झालेली आहे राईट आहे. याला पाहून कोणी आठवतंय कुठला चॅप्टर आठवतो 10वीचा. क्वाड्रॅटिक इक्वेशन. गुड. या 32ला तिकडं आणा. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 40 आणि मायनस 32 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅल्सीवर पण सॉल्व्ह करता येतात बरं का. बिलकुल येतात. करू आपण नंतर घेऊ. पण आपण आता तर 10वी झालेली आहे आपली राईट आहे. आणखी विसरलो नाही 10वीला आपण. खरा ना. 8चे फॅक्टर काढा. 8चे फॅक्टर असे काढा ज्याचं ऍडिशन -6 यायला पाहिजे पण मल्टिप्लिकेशन +8 यायला पाहिजे. -4 -2. ओके. हे एक्स स्क्वेअरचा जर कोएफिशियंट 1 असेल तर आपण काय करू शकतो. x-4 आणि x-2 इक्वल टू 0 डायरेक्ट लिहू शकतो. टेन्शन घेऊ नका बरं का. घेऊ नका. येतात क्वेश्चन सरावानुसार येतात. या फॅक्टरला मी जशाच तसं लिहिलंय. x-4 आणि x-2. x-4 इक्वल टू 0 राहील किंवा x-2 इक्वल टू 0 राहील. इथून x इज इक्वल टू काय होईल. -4 तिकडे जाऊन +4 तिकडे काय होईल +2. झाला आन्सर. सोपं आहे का नाही. चला सेम आहे नेक्स्ट क्वेश्चन. इथं बेस 9 1. आता तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म चिल्लर वाटत असेल राईट. आरामात येत असेल. एक्स स्क्वेअर मायनस 8x हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. 9⁻1 म्हणजे 9च. एक्स स्क्वेअर मायनस 8x या +9ला मी तिकडे घेऊन गेलो. -9 झाला. -9चे फॅक्टर असे काढा ज्याची एडिशन -8 यायला पाहिजे. होय. सांगा बरं काय येतील फॅक्टर. येतात फॅक्टर का काय नाही. हा सोपं आहे रे. हे बघा 9 1 जा 9 पण मला मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे आणि इकडे ऍडिशन -8 पाहिजे म्हणजे -9 इकडे येईल. याचेही भरपूर स्ट्रिक्ट आहेत हे म्हणजे स्किल्स आहेत त्याच्यात. म्हणजे -9लाच का घ्यायचं 1ला का घ्यायचं नाही हे प्रॅक्टिसनुसार येतात आणि आपल्याला तेवढे जास्त प्रॉब्लेम नाही त्याचे. किंवा याचा डीपमध्ये एखादा आणखी क्लास मी क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याच्यावरती एखादा क्लास जर तुमची डिमांड असेल तर बनवू. ओके चला. -9 आणि 1 मी कसं लिहिणार सांगा बरं. इथं लिहिल्यासारखं डायरेक्ट x-9 एका ब्रॅकेटमध्ये आणि x+1 एका ब्रॅकेटमध्ये म्हणजे इथले जे साईन आहेत ते जसंच तसे उचलणार मी. आता इथं काय होणार. x-9 इक्वल टू 0 किंवा x+1 इक्वल टू 0. इथं काय झालं. x इज इक्वल टू -9 तिकडे जाऊन +1 झाला आणि इकडे x इज इक्वल टू +1 तिकडे जाऊन काय झाला -1. कळलं कळलं म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काय आल्या 9 आणि -1. ओके चला नेक्स्ट सेम टाईपचा घेतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच घेतो आणखी एखादा चालेल. चला 7 नंबरचा प्रॉब्लेम घेऊ आपण नेक्स्ट. क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच घेऊ समजण्यासाठी. आणखी 1-2 घेऊ चालतंय. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28 टू द बेस 10 इक्वल टू 2 सांगा. एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट करा बरं फास्ट. करा तोपर्यंत मी दुसरा प्रॉब्लेम लिहितो एक. लॉग एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 7 टू द बेस a
इक्वल टू 0 केलात. 10 स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28. क्लास करत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसत चला. सोबत सोबत सॉल्व करायचं आहे, सोबत सोबत. माझा लय येणार आहे आणखी. 10चा स्क्वेअर किती हो? 100. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28. हा प्लस 100 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28 मायनस 100 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 6x हा किती येईल सांगा? प्लस 28 मायनस 100 किती होईल?